धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसर म्हणून ओळख असलेले अतिदुर्गम आदिवासी भागात सादरी हे गाव आहे. सादरी हे गाव उडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या गावाचा काही भाग नर्मदा नदीच्या बुडीत क्षेत्रात येतो व उर्वरित जागेवर 70 ते 80 कुटुंबाची मनुष्यवस्ती आहे. पण या गावापर्यंत जायला यायला पक्का रस्ता नाही. सादरी या गावाहून धडगाव येथे बाजार करण्याकरिता नर्मदा नदीतून बोटीने प्रवास करून भूषा पॉइंट गावापर्यंत येऊन तिथून स्थानिक पैसे देऊन 4 व्हीलर वाहनामध्ये बसून धडगाव जाण्यासाठी ये-जा करावी लागते. तसेच गावातील महिला पुरुष पिण्याच्या पाण्याकरिता विहीर हातपंप नसल्यामुळे पाणी हे दऱ्याखोऱ्यातील झऱ्यातून नर्मदा नदीच्या व नाल्याचे पाणी पिण्यासाठी वापर करतात. तसेच ग्रामस्थ हे वीज, रेशन, धान्य, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांपासून वंचित दिसून येतात. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना व संबंधित प्रशासनाला वेळोवेळी वेगवेगळी योजना व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सांगितले असता लोकप्रतिनिधी व प्रशासन ऐकण्याचं नाव घेत नाहीत. सादरी या गावात मध्य प्रदेशमधील रेवा मैया शैक्षणिक संस्था ही 40 विद्यार्थ्यांना शिक्षण देते, तर यंग फाउंडेशन संस्था धुळे जिल्हा ही संस्था 40 ते 45 विद्यार्थ्यांना शिक्षण देते. इयत्ता 1ली ते 2रीचे वर्ग चालतात. ही शाळा सादरी गावातील एका सामाजिक कार्यकर्ते गुडा पावरा यांच्या घराजवळ एका पडित गुडाच्या घरात शाळा भरते. या शाळेतील शिक्षक हे गिल्लार सरदार पावरा व भुवानसिंग भरमसिंग पावरा या 2 शिक्षकांना कमी मानधनावर विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात. या शाळेतील विद्यार्थ्यांना 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी राम भरोसे अशी अवस्था दिसून येते. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी गाव पाड्यापर्यंत डिजिटल शिक्षण पद्धत सुरू होऊन सुद्धा डोंगराळ अतिदुर्गम सादरी सारख्या गावाकडे जिल्हा परिषद नंदुरबार येथील शिक्षण विभाग लक्ष देत नसेल तर दुर्दैवी बाब दिसून येते. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनारी 32 ते 35 गावातील ग्रामस्थांची काय हालअपेष्टा असेल. शासनाला सादरी ग्रामस्थांची एकच विनंती आहे. आम्ही नर्मदा नदीच्या पाण्याखाली जीवन जगत नाही तर आम्ही जमिनीवर घर बांधून राहतो. आम्हाला सुद्धा हक्काने जीवन जगू द्या. विकासात्मक मार्गावर घेऊन जा, जेणेकरून येणारी भावी पिढी तरी चांगले शिक्षण घेईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी किसन पावरा, महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार तथा पत्रकार डेबरा पावरा, भुवानसिंग पावरा, सामा पावरा, रामजा पावरा, शिलदार पावरा, वकल्या शिवला पावरा, एमना पावरा, भांगा पावरा, गणेश जोरदार पावरा, काव्या पावरा, थिक्या पावरा, शोभा पावरा आदी ग्रामस्थ शाळा पाहणीवेळी उपस्थित होते. रवंथभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किसन पावरा, धडगाव.